नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. धाराशिवमध्ये पोलीस बॉईज असोसिएशनच्या आंदोलनाला यश. पोलिसांसाठी 1768.8 कोटींचे डीजी लोन मंजूर. पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनाला अखेर यश आलं असून पोलीस कर्मचाऱ्यांसाठी गृहकर्ज अग्रिम डीजी लोन योजनेसाठी तब्बल 1768.8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या संदर्भातील शासन निर्णय दिनांक 12 मे 2026 रोजी जारी करण्यात आला. याबाबत अधिक माहिती देताना प्रमोद वाघमारे यांनी सांगितलं की महाराष्ट्र पोलीस दलातील सुमारे 4 ते 5 हजार पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सन 2023 मध्ये स्वतःचे हक्काचे घर बांधण्यासाठी डीजी लोनसाठी अर्ज केला होता. मात्र 2 ते 2.5 वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही कर्ज मंजूर होत नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणी पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीनं राज्यभरातून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. जिल्हा अध्यक्षांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार आणि पालकमंत्र्यांना निवेदनं देण्यात आली. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी लावून धरली होती. डिसेंबर 2025 मध्ये नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान भवनावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आलं होतं. त्यानंतर अप्पर गृहसचिव राधिका रस्तोगी यांच्या उपस्थितीत पोलीस बॉईज असोसिएशनच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली होती. अखेर महायुती सरकारने पोलीस कर्मचाऱ्यांच्या गृहकर्ज अग्रिमासाठी 1768.8 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या निर्णयामुळे हजारो पोलीस कर्मचाऱ्यांचे स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची प्रतिक्रिया प्रमोद वाघमारे यांनी व्यक्त केली. नमस्कार, मी प्रमोद तानाजी वाघमारे, पोलीस बॉईज असोसिएशन संस्थापक अध्यक्ष. आपल्या महाराष्ट्र पोलिसांसाठी अतिशय खुशखबर आहे, खास करून डीजी लोन धारकांसाठी. आत्ताच आम्ही महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री आदरणीय पंकजी भोयर साहेबांना भेटलो. आता विधानभवनामध्ये जाऊन आम्ही त्यांना विविध आपल्या पोलिसांच्या मागण्यांचे निवेदन दिलेले आहे. आणि या ठिकाणी पंकज भोयर साहेबांनी जे आपल्या रस्तोगी मॅडम आहेत, रस्तोगी मॅडम सोबत आमच्या पोलीस बॉईज असोसिएशनची बैठक लावली आणि त्याच्यामध्ये आम्ही 2 मागण्या महत्त्वाच्या त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत. एक म्हणजे 2023 पासून डीजी लोन अद्याप मिळालेलं नाही, तर ते डीजी लोन कधी वाटप होणार. आणि दुसरा विषय महत्त्वाचा म्हणजे पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांची पत्नी या सगळ्यांना यांना त्यांच्या प्रत्येक पूर्ण आजारावरती महाराष्ट्रातील सर्व शासकीय दवाखान्यामध्ये मोफत उपचार देण्यात यावे अशी आम्ही मागणी केली होती. तर माननीय गृहराज्यमंत्री पंकजी भोयर साहेबांनी आपली ती मागणी माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सांगून याच्यावरती एक लवकर बैठक बसू असं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. साहेबांनी सुमारे 15 मिनिटाचा आपल्याला वेळ दिलेला आहे. आणि रस्तोगी मॅडमनी सांगितलेलं आहे की डीजी लोन आचारसंहिता संपल्यानंतर तात्काळ वाटप करण्यात येईल. हे डीजी लोन धारकांसाठी खुशखबर आहे. आणि सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी सुद्धा खुशखबर आहे की आता लवकरच मुंबईमध्ये आमची पोलीस बॉईज असोसिएशनची गृहराज्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये हा निर्णय लवकर जाहीर होणार आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.